टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आम्हाला आता हा प्लॉट असतो तो सगळं मोकळं, कोण आतमध्ये शिरलं, कोण काय करते, जनावर आलंय का नाही आलंय का असं आम्ही करतो। त्याच्यामुळे आमची तुम्हाला माझ्याकडे खूप मोठे मोठे प्लॉट आहेत झाडांचे। मग मी काही काही ठिकाणी मध्ये एक विकास खारगे वन खात्याचे मंत्री मी त्यांना सांगितलं की तुम्ही 7 वर्षाच्या करता कराराने जमीन द्या, मालकी फॉरेस्टची तुमची संस्था आहे, तुम्ही घ्यायची 7 वर्ष तिथं झाड खटे घ्यायचे, झाडं लावायची, वाढवायची, जगवायची आणि नंतर त्यांना हँडओव्हर करायची। आता माझ्याकडे 7 वर्षात मी एक प्लॉट कंपाऊंड करून सगळा केला, परंतु नंतर ते म्हणले राहू द्या, अजून 7 वर्ष राहू द्या, आपल्याला काही झाडच जगवायचीच आहे, त्याच्यामुळे ते काही प्रश्न येत नाही। तर खूप आपल्याकडे इतकी लँड आहे आणि बाकीचे कुणी त्याच्यामध्ये इतकं कुणी लक्ष देत नाही। कसं झाडं बघा, अतिशय महत्वाचं झाड आणि खूप चांगलं झाड हे भेंड बघा, तुम्ही म्हणत होता ना भेंडी हे अलीकडचं भेंड, पलीकडचं पिंपळ आणि हे ना हा कृष्ण कदंब आहे। तो कदंब जो आहे ना त्याचा भाऊ हा मराठवाड्याचा आहे, हा मराठवाड्याचा आणि हा उत्तर प्रदेशलाही आहे, त्याला कृष्ण कदंब किंवा कळंब म्हणतात। आणि ते पलीकडचं छोटे छोटे तो महाधावडा, तो महाधावडा। चला हे काटेरी, हे ना पिठवणे, काही फुलपाखरांचं होस्ट प्लांट आहे, ते याच्यावरतीच अंडी देणार, याच्यावरती संसार करणार। आपले हो, पांढरा शिरीष, काळा शिरीष, कृष्ण शिरीष आणि कोकणातला शिरीष, 5ही शिरीष लावली जातात। तिथं हे बघा 50,000 रुपये तयार केलेत बरं का आपण स्वतंत्र। आणि मी बघितलंय फार उंच रोप आणून काही उपयोग होत नाही, ते आधारी असतात, त्याला काठी लावावी लागते, कुठं काय लागतं, रोप असं लावलं ना हेच तजेलेदार येतं। मी खूपदा बघितलेलं आहे आपण, म्हणजे फार मोठं ते आपण म्हणतो 6 फुटाचे पैसे कुसुंब बघा, मलाही आवडते, तुम्हाला दाखवतो, अन्न घ्या तीर्थ आणतो काय आणतात कुसुंब कमी आहे आपल्याकडे मराठवाड्यात। गिरधारी सर कुसुंब कमी आहे ना दादा, हे बघा 1,500 कुसुंब। संभाजीनगरमध्ये 25-30 रोपं नसतील, झाडं नसतील, 1,500 कुसुंब याला आपण 5-5 फुटाचं करणार आणि सगळ्या मराठवाड्यामध्ये पसरवणार। हा कुसुंब आहे बरं का सगळा, हे बघा, ही नवी पालवी। हा कुसुंब, हा थोरला गुंज मोखा म्हणून आहे, पूर्ण संभाजीनगरमध्ये 10 पण झाडं नसतील। गुलाबी पाडळ म्हणून आहे, आपण ती रोपं। आणि त्याच्यानंतर आपलं लातूरच्या वडवळ बेटावून कशाच्या बिया आणल्या होत्या आपण? नाही, निर्मळी जवळजवळ संपलंय दादा। आपण 2,000 बिया लावल्या होत्या, त्यातनं 101 झाडं आहेत। इथं आपण काय केलं, आता हे गरीब मोहगणी अजिबात दिसते मोहगणी, कारण पण ते तर जंगलातलं झाड आहे। मोहगणी कोणतं आपलं भारतीय नाही, जे मोहगणी लावतोय सध्या आपण ते आफ्रिकन आणि भारतातले तर आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जंगलात, विदर्भात मोहगणी आहे। चुक्रासिया म्हणून एक चुक्रासिया टॅब्युलरीज येते, सध्या जी शेती चालू आहे ना एक्झॉटिक आहे, ती आफ्रिकन प्रकारची आपण म्हणतो ते मोहगणी सावलीसाठी खूप चांगली। अगदी बरोबर ते नाही, ते नाही, ते आफ्रिकन आहे, ते आफ्रिकन असल्यामुळे पंचायत होती, दुसरं काही नाही। तर आपण काय केलं, ग्रीन हाऊस केलं, याच्यामध्ये सगळे दुर्मिळ झाडं ठेवलेत। आता ते 1.5-1 वर्षामध्ये मोठमोठे होतील, आपण ते लावण्याचं नियोजन करू। असे 45 ठिकाणी लावलेत बरं का आपण दादा। कोविडमध्ये आपली टीम एकही दिवस घरी नव्हती, सकाळी 5 वाजताच निघायचं, कुठे जायचं आणि इथले जे आहेत ना ॲनिमल हजबंड्रीचे, ते गिलगिले साहेब आणि डॉक्टर यांचंही आम्हाला फार सहकार्य लागतं। उजवीकडचं कुठलं हे जे आहे ना, हे केळ नावाचं आहे दादा, रोज पाणी पाहिजे, याला गरज नाहीये, पण त्याला दिलंय आपण। लाल आपण त्याला काय केलंय, त्याला एक्स्ट्रा आपण हे केलंय, कारण नाही का आम्हाला मोठ्या मुश्किलीने झाड भेटलं होतं, 2200 रुपयाचा विकत आणलं आपण ते। केळ नावाचं जॅकेला पिंपळवर्गीय समजा, सरांचं आवडीचं झाड ते, पिंपळासारखं मोठं होतं, हो खूप आवड, सुंदर आपलं भारतीय, हो इथं तामिनी घाटात आहे ना हे फायकस जॅकेला, इतकं सुंदर आहे, बॉटनिकल नाव आहे त्याचं, त्याचं मराठी नाव केळ आहे, केळ।
विकास ते लिहून घे फोटो काढते फायकस फायकस जॅकेला मी पाठवतो तुम्हाला एखादं रूप. लिस्ट नाही तामिळी घाटातलं मी आणतो रे तिथे. आणि हे देवसावर म्हणून आहे दादा, हा काटे सावरचा भाऊ आहे. तर याच्याबद्दल सांगा बरं. अरे भाई थोड़ा पीछे आओ ना. तुमचा जो अनुभव आहे तो लक्षात घेता तौफिक कुठलं झाड मोबाईल लवकर वाढतं आणि सावली देतं. तर आता जे तुम्ही बघितलं करंज आहे त्याच्यामध्ये, ही सगळ्यात फास्ट वाढणार आहे ते झाड. करंज आहे, भोकर आहे, गरज वड आणि वड उंबर ती यादी पिंपळ जे दादा, आहे, ती यादी देतो मी. ते वेगानं हे वाढतात. वड उंबर कोण- पिंपळ त्यांचा नंबर, आमचा नंबर घ्यायला सांगा, ती यादी देतो. आणि हे क्रिटिकली एंडेंजर्ड आहे ते सांगायचं राहिलं. हे देवसावर. देवसावर जे आहे ते कमी आहे. हा, अर्जुनाचं एक वैशिष्ट्य सांगायचं तुम्हाला की ते जे नैसर्गिक आता त्याच्यावर ते तो केला नाहीये, सिल्क जे असतं आपलं नैसर्गिक, तर ते त्याचा होस्ट प्लांट आहे, म्हणजे ते आळ्या याच्यावरती जगतात. अर्जुनला लगेच चिटकून पलीकडे कोणतं आहे? छोटे ते छोटे आवळा आहे. आवळा येतो, आपला नाही नाही रेग्युलर आवळा. रेग्युलर आवळा. म्हणजे गोल, तो मोठा. श्रीफळापैकी मोठा. आवळा दादा 2 मिनिटं या बरं, आम्ही काही काही केलं ते तुम्हाला. कोश टाकतायचं. हे बोथी म्हणून आहे बरं का दादा. हे बोथी आहे, हे परत प्रचंड दुर्मिळ झाले. हे खाली बघा बरं का, खाली बघा. अरे काय एकदा एवढ्यांचं काय काम आहे? आले आपले सगळे इथं काय जरा गटून थांबा बरं का, बाकीचे लोक याला प्लीज थांबा बरं. थोडं फक्त नाही, रोपांकडे लक्ष द्या. बाकी आले हे बोथी आहे. हे बोथी आहे. रेअर स्पेसिस हे आडे आणि ह्याच्या हे महिला- अलीकडचे. हो, आता इकडे या. कुडा आहे. पुढे. काळा कुडा. काळा कुडा. हा हा तांबडा आहे. तांबडा कुडा आहे. हा तांबडा कुडा. सारखे दिसतात. ते किरमिट. हे कांचन आहे का? हो बरोबर, कांचन. आणि हे धायटी म्हणून असतं. मधमाशांच्या आवडीचे पण आम्ही भरपूर दादा ह्या महिला आहेत, यांनी उभी केली ही नर्सरी. प्रचंड कष्टाळू आहेत आणि दररोज काम आमच्या फॉरेस्ट कडनं आहेत का? नाही 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 आपण त्यांना हे करतो. खूप कष्टाळू आहेत आणि इव्हन आळे केले दादा त्यांनी. प्रचंड कष्टाळू आहे, उन्हामध्ये दररोज काम करतात आणि जास्त नाही, 300-350 रुपये रोज देतो आपण त्यांना. पण ही जी रोपवाटिका आहे, संदीप पुढे गेला हे बघा, संदीप आहे ना, संदीप लाडक्या बहिणीचे पैसे आले का सगळ्यात? सांगा ना बोलून. कैलास पुढे गेला. कैलास ये रे इकडे. नाही आम्ही आहे ना, काय सांगितलं, कोण येणार आहे, कोण येणार आहे सांगितलं, त्याला सांगितलं भाऊ येणार आहे. तुम्हाला ह्या महिन्यातले पैसे अकाउंटला आले का? नाही मी सोडलेत पैसे. तुम्ही तपासले का? कसं झालं, गेल्या आठवड्यातच 1 आठवड्यापूर्वी जे काही तुमची सगळ्यांची रक्कम आहे ह्या महिन्याची ती क्लिअर केलेली आणि लगेचच तुमच्या अकाउंटला पाठवायला सांगितली. म्हणजे बऱ्याच बहिणींचं म्हणलं की आम्हाला पोचलो. हे मागचं कुठलं आहे ते मोठं झाड? हे कांचन आहे. कांचन आहे. कांचन. हे धायटी आहे, हे मधमाशांचं आवडीचं आहे. हा तांबडा गुडा आहे, हा अतिशय दुर्मिळ. ही नाही, आपल्याकडं म्हणजे ते मग गुलाबी कांचन आणि पांढरा कांचन. पांढरा कांचन आहे ना दादा, नाही तो बाहेर जाईल. नाही. हा आहे ना, हा लावून आहे जनरली. आम्हाला 5 वर्षापूर्वी माहित नव्हतं. पांढरा कांचन अत्यंत दुर्मिळ आहे आणि आपला आहे. मग हा कुठला आहे? हा नेहमीच आपला व्हेरिगेटेड आहे. इनव्हिजिबल आहे, लावून आहे. कल्टिवेशन म्हणून केलेला आहे तो, म्हणजे एक ॲव्हेन्यू ट्री म्हणतो ना आपण. 2-3 रंग एकत्र न लावायचं कारण इनव्हिजिबल आहे फार प्रचंड वाढत आणि मानवनिर्मित जंगलामध्ये लावू नये. पानगळ फार होते आणि इतका खस पडतो, मग तिथं जातात, पेटवतात आणि जंगल पेट, आणि बिया पण खूप उगत राहतो. म्हणजे खूप हे होतं, ते संपत होतं. आणि आहे ना, संदीप आणि कैलास इथं बघतात, हे ठाकूर सर आहेत, हे MSCB मध्ये आहेत. हे पण फार चांगलं काम करतात. यांनी बिया दिल्या. गिरधारी सरांनी खूप आम्हाला मागं लागले म्हणून आम्ही बिया गोळा केल्या. महाराष्ट्रातनं बिया मिळाल्या. 45 दिवस आपली मागच्या वर्षी टीम जंगलामध्ये जाऊन बिया गोळा करत होती 40 डिग्रीमध्ये. पण 50,000 रुपयांची रोपवाटिका उभी राहिली दादा आणि सगळी दुर्मिळ येते. तुमचा फोटो करून देणार आहे. हे कशाचं आहे? हे पापडी म्हणून आहे दादा, प्रचंड औषधी आहे. केमालीचा भाऊ आहे. एकामेलीचा भाऊ. हे लावलं नाही का हो? काय ते? हे बघा, आता फोटो फार काढले दादांना, थोडं बघू द्या ह्या प्रजाती प्लीज. बघू द्या. कुठला म्हणताय दादा तुम्ही? रुद्राक्ष म्हणताय? बकुळ. हे काय सर का बाजूला, मला वाटलंच तुम्ही बकुळ म्हणा. बघा बकुळ, त्यांनी खूप लावले बकुळ. बकुळ खूप सुंदर झाड आहे दादा. शनिवार वाड्यामध्ये 300 वर्ष जुनं बकुळ आहे. राष्ट्रपती भवनामध्ये 300 वर्ष जुनं बकुळ ते आहे. बघितलं मी. मी पण बघितलं ते. तुम्ही राष्ट्रपती भवनचं बोलले. Yes, yes.
हा नांद्रुक तुकाराम महाराजांचं आवडीचं झाड. हे अजान ज्ञानेश्वर महाराजांचं आवडीचं झाड. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आहे त्याच्यावर. अजान वृक्षाची महती म्हणून. आता इथं काही दुर्मिळ झाड आहे. चंदन नाही लावलं का? चंदन नाही लावलं आपण रक्तचंदन लावलं. चंदनात पण फार प्रकार आहेत बरं का. हे काय दादा, हे रक्तचंदन आहे पाठीमागे. हे डाळफुडी पश्चिम घाटातलं इतकं सुंदर आहे. तो पिवळा करमाळा थोडंसं बाजूला हवं. अरे काय रे हे 7-7 हजाराची झाडं होती दादा. आपण खूप निगोशिएट करून 2022 ला घेतलं. अत्यंत दुर्मिळ. तुम्ही नाव पण ऐकलं नसेल. आता एवढ्या देखत सांगू नका आणखीन येऊन हा मोठा आहे पाठीमागचा. पूर्ण संभाजीनगरमध्ये 10-12 पण नसते. अतिशय दुर्मिळ. खूप तोडला गेला. पण चांगलं सावली देणार. खूप सुंदर झालं. नाही त्याची थोडी दुसरी एक नाव घे रे बाबा. मोक्ष पण म्हणतात संस्कृतमध्ये. मोखा आणि ते फोटो घे. मोठा गुलाबी पाडळ. आणि गजाई घे. हा पिवळा करमाळा. हा त्याचा भाऊ करमाळा. हा रक्तचंदन. आणि हे आपलं धार्मिक महत्व असलेला गुलाबी पाडळ. हा पूर्ण संभाजीनगरमध्ये आहे ना 12-15 पण नसतात. गुलाबी पाडळ पूर्ण संभाजीनगरमध्ये 10-12 पण शिल्लक नसते. हे पण घे रे. पाडळ मला सावलीची अशी पाहिजे, देशी पाहिजे. आणि जे पक्षी त्याच्यावर येऊन हा, त्याची बसले केलेली आहे सर. बरं.